विषयावर मॉडेल बनवला आहे। इथे मी प्रमुख दोन ऊर्जा स्रोत दाखवले आहे। पहिले म्हणजे वाइंड एनर्जी म्हणजे पवन ऊर्जा आणि दुसरे सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा। सोलर एनर्जीचे फायदे म्हणजे पर्यावरणपूरक असते, मोफत उपलब्ध असते आणि वाइंड एनर्जी आपल्याला 24 तास ऊर्जा मिळवून देते। आपण सोलर एनर्जी आणि वाइंड एनर्जीच्या ऊर्जेचा उपयोग इलेक्ट्रिक कार चार्जिंग करण्यासाठी करू शकतो आणि आपल्या घरातील काही उपकरणे चालवण्यासाठी देखील आपण त्याचा उपयोग करू शकतो। सोलर एनर्जीचा वापर तुम्ही करता का घरी? नाही सर। नाही का? सुरू नाही करतो। माझा प्रोजेक्ट हेल्थ अँड इज वेल्थ याच्यावर आहे। इथं नदी बनवली, मी इथं स्वच्छ नदी बनवली। जर आपण नदी स्वच्छ ठेवली तर आपल्याला प्यायला पाणी पण स्वच्छ मिळतं। जर आपण पाणी स्वच्छ पिलं तर आपण आजारी पडतो। आणि ह्या जागेवर जर नदीमध्ये कचरा किंवा पूजा किंवा मग काही लोक कपडे धुवायला येतात नदीमध्ये, जर ते नाही केलं तर आपल्याला पाणी चांगलं भेटेल। जर कचरा वगैरे राहिलं तर पाणी खराब भेटेल। जर आपण पाणी खराब पिलं तर आपण आजारी पडू शकतो, आपलं आरोग्य चांगलं नाही राहील। म्हणून आपण नदीमध्ये कचरा किंवा कपडे धुवायला नाही यायला पाहिजे। आणि सांडपाणी नदीत सोडलं पाहिजे ना, गटारीचं नाही का? नमस्कार, माझ्या प्रकल्पाचे नाव शाश्वत शेती आहे। हे आहे ठिबक सिंचन। ठिबक सिंचनामध्ये छोटे छोटे होल असतात ज्याच्याने थेंब थेंब पाणी पिकांना येतं। आणि हे तुषार सिंचनाद्वारे फवाऱ्यासारखं पाणी सगळ्या पिकांना मिळतं। तो ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनामुळे पाण्याचीही बचत होते आणि खताचीही बचत होते। जेव्हा आपलं पीक वाढतं मग शेतकरी राजा मार्केटमध्ये ते धान्य विकायला येतो। हे आहे सौर ऊर्जा पॅनल। याच्यामुळे विहिरीची मोटर चालते आणि तुषार सिंचन ठिबक सिंचन त्याच्यावर चालतं। हेअरची स्पेलिंग बरोबर आहे का?